सकाळचे 10 वाजता आहेत बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता विस्ताराने पाहूयात. आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आलाय. आशाताईंवर सध्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महत्त्वाची बातमी, आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आलाय. आशाताईंवर सध्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आशिष शेलार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून. मनोज, आशाताईंना हृदयविकाराचा झटका आल्याचं कळतंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती नेमकी सध्या कशी आहे? नक्कीच कल्याणी, आपण या ठिकाणी काल रात्री आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना आपण ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आता आपण ब्रिज कँडी रुग्णालय बाहेर आहे, आपण बघू शकता. याच ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये काल आशा भोसले यांना दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना ICUमध्ये दाखल केलं. ICUमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती उपचार हे सुरू करण्यात आलं, कारण की आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका हा आल्यानंतर त्यांना या ठिकाणी दाखल केलं गेलं होतं. आणि त्यानंतर आपण बघितलं अद्यापही कोणती माहिती या ठिकाणी मिळालेली नाही आहे. पण आता आपण बघितलं तर या ठिकाणी डॉक्टर लक्ष ठेवून आहे सातत्याने आशा भोसले यांच्या प्रकृतीवरती, प्रत्येक त्यांच्या घडीमोडीवरती डॉक्टर हे लक्ष ठेवून आणि या ठिकाणी त्यांचा परिवार देखील उपस्थित आहे. तसंच आपण बघितलं काल मंत्री आशिष शेलार यांनी देखील जसं माहिती मिळाली तसं यानंतर ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये आणि त्यांनी देखील या ठिकाणी घरच्यांसोबत चर्चा करून विचारपूस केलेली आहे तब्येतीची. पण आपण बघितलं या ठिकाणी आशा भोसले यांची नात आहे जनाई भोसले यांनी देखील काल ट्विट केलं होतं की माझी आजी आशा भोसले यांना प्रचंड थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. तसंच उपचार सुरू आहे. या ठिकाणी त्यांची नात यांच्याकडे हे ट्विट करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आपण इथं मोठे चाहते हे आशा भोसले आहेत, कारण की ज्येष्ठ गायिका आहेत आशा भोसले. त्यांनी चांगली गाणी या ठिकाणी गायलेली आहेत आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यांच्याकडे देखील या ठिकाणी प्रार्थनाही केली जाते की लवकरात लवकर आशा भोसले यांची तब्येत आहे ती लवकर ठीक व्हावी. आणि आपण बघतो या ठिकाणी डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही माहिती या ठिकाणी आलेली नाही, पण त्यांच्यावरती आशा भोसले यांच्यावरती उपचार हे सुरू आहेत. आणि आपण बघितलं तर त्यांना काल हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती वेळोवेळी डॉक्टर येऊन तपास करत आहेत आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहेत त्यांच्या तब्येतीवरती. मनोज, खरं तर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, आशाताईंची आज जी नात आहे जनाई भोसले हिनं खरं तर माहिती दिली होती सोशल मीडियावर. आज तिने सोशल मीडियावर काही पोस्ट केले का? डॉक्टरांनी काही अधिकृत माहिती दिली आहे का? नक्कीच कल्याणी, आपण या ठिकाणी बघितलं कालची पोस्ट ही अद्यापही त्यांच्या परिवाराकडून कोणतीही पोस्ट केली गेलेली नाही की डॉक्टरांकडून कोणतंही बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही त्यांच्या तब्येतीबद्दल. पण या ठिकाणी असं समज जातं डॉक्टर काही वेळामध्ये या ठिकाणी बुलेटिन जारी करतील, पण अद्यापही कोणता बुलेटिन आणि त्यांच्या तब्येतीची माहितीही दिली गेली नाही आहे. पण काल त्यांच्या परिवाराकडनं देखील आपण बघितलं काल फक्त जनाई यांनी पोस्ट केलेली होती, पण त्यानंतर देखील आता कोणतीही त्यांच्याकडनं माहिती नाही आहे. पण आपण बघितलं डॉक्टरांकडनं अशी माहिती मिळत आहे की त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि डॉक्टर त्यांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवून आहे. त्यांच्या प्रत्येक घडी जे प्रत्येक आपण म्हणतो या ठिकाणी प्रत्येक त्यांच्या जो ICU वॉर्ड आहे त्या ठिकाणी डॉक्टर येऊन तपास करत आणि त्यांना जो हृदयविकाराचा झटका आला आहे तसंच त्यांना छातीचा जो रोग झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे घरचे लोकच या ठिकाणी आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणाला या ठिकाणी परवानगी नाही आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आशिष शेलार यांनी आशाताईंच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणखी कोणते नेते तिथं उपस्थित होते का? आणि मेडिकल बुलेटिन नेमकं कधी जारी केलं जाईल? आपण माहिती काल जसं आशिष शेलार यांना माहिती पडलं की आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर आशिष शेलार हे आपण माहिती सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती होते, त्या ठिकाणी येऊन आशिष शेलार हे काल ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये आलेले होते. त्यांनी आशा भोसले यांच्या परिवारांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारलं गेलं आणि त्यांची विचारपूस देखील केली. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत असं देखील सांगितलं गेलं. पण आत्ता आपण माहिती यावर आशिष शेलार यांच्या व्यतिरिक्त कोणतेही मोठे नेते या ठिकाणी आलेले नाही आहेत आणि आपण आशा भोसले यांच्यावरती उपचार सुरू असल्यामुळे कदाचित या ठिकाणी कोणते नेते येतील हे देखील पाहावं लागणार आहे. पण आपण या ठिकाणी आशा भोसले यांच्यावरती ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार हे सुरू आहेत. नक्कीच मनोज, त्यामुळे पुढे नेमकं काय होतं, डॉक्टर मेडिकल बुलेटिन कधी जारी करतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी. तर जनाई भोसले हिनं पोस्ट सुद्धा केली होती. तिनं नेमकं आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं ते आपण सविस्तरपणे पाहूया.
प्रचंड थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जनाई भोसले ही आशाताईंची नात आहे. आशा भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशा भोसले यांची नात असलेल्या जनाई भोसले हिनं हे ट्विट करत सगळी माहिती दिली होती. प्रचंड थकवा आणि छातीचा संसर्ग झालाय, त्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती तिनं पोस्टमधून दिली होती.